नमस्कार मित्रांनो, आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी अशी मिळते आपल्याला की CET 2025चा रिझल्ट डेट आहे त्या डिक्लेअर झालेला आहे. तर CET 2025चा रिझल्ट जो आहे तो कोणत्या तारखेला लागणार आहे ते चला आपण बघूया. तर आपण सध्या CETच्या पोर्टलवरती आहे. तर CETच्या पोर्टलवरती त्यांनी आपल्याला नोटीस दिलेली आहे. तर त्या नोटीसप्रमाणे आपण जाऊ. पहिले ती नोटीस जी आहे ती मी डाउनलोड करतो मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता CETच्या पोर्टलवरूनच मी ती नोटीस घेतलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा हे डेट्स आलेले आहेत. तर इथं काही सूचना दिलेली आहे आपल्याला फ्युचर रिझल्टबद्दल. तर सगळ्यात आपण जसं जसं खाली येऊ तसं जसं आपल्याला भरपूर काही डेट्स दिसत आहे आणि भरपूर काही CETs दिसत आहे. पण त्याच्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे का MST CET, PCB आणि PCM यांच्या डेट्स, म्हणजे PCB आणि PCM यांचा रिझल्ट कधी लागणार आहे ते. तर PCB आणि PCMचा रिझल्ट लागणार आहे 16 जून 2025ला. 16 जून 2025ला CETचा रिझल्ट हा 100% लागणार आहे मित्रांनो. तर तो जो रिझल्ट आहे तो रिझल्ट जवळपास तुम्हाला सायंकाळीच भेटेल. 6च्या पुढं जो आहे तो रिझल्ट डिक्लेअर होऊन जातो. पण मग अचानक काय होतं, जास्त जणं सगळे जे आहे ते अचानक सर्व त्यांचा रिझल्ट बघतात. तर रिझल्ट बघताना जे आहे ते सर्व जाम होऊ शकतं. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काही कारण नाही मित्रांनो. हळूहळू ते सर्व रिकवर होऊन तुम्हाला तुमचा रिझल्ट 100% दिसणार आहे मित्रांनो 16 तारखेला. पण काही जण म्हणतील का त्याच्यापुढे टेंटेटिव्ह लिहिलं आहे. तर टेंटेटिव्हचा अर्थ काय होऊ शकतो मित्रांनो, जर त्या पोर्टलवरती काही त्यांना इश्यू जर जाणवला तर तो रिझल्ट आहे तो एखादा 2 दिवस पुढे जाऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त काहीच होणार नाही मित्रांनो. शक्यतो जो रिझल्ट आहे तो 16 तारखेला 100% लागणार आहे. CETचा रिझल्ट हा 16 तारखेला 100% लागणार आहे मित्रांनो. तर अशाच इथून पुढच्या इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा.